नमस्कार, तुमचं स्वागत आहे पूनम बेसिक रेसिपीजमध्ये। तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या रताळ्याच्या गोड दशम्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। घरामध्ये कोणी लहान मुलं असतील तर ते अगदी आवडीने खातात, त्यांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकतात किंवा मग तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतात। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचं प्रमाण असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी खूप गुणकारी आहे, शक्तिवर्धक आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण रताळी वाफवून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास इतकं पाणी मी उकळत ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली की एक चाळणी ठेवायची आणि यावर अशी ही रताळी आपल्याला वाफवून घ्यायची आहे चाळणीमध्ये। तर साधारण पाव किलो ही रताळी आहेत। तर गॅसची फ्लेम मीडियम करायची, झाकण ठेवून आणि अगदी मौसूद ही शिजवून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याला शिजवून घेऊ शकतात, पण कुकरमध्ये पाणी टाकून जर शिजवलं ना तर एक्स्ट्रा पाणी यामध्ये जातं आणि मग रताळ्यांची चव बिघडते किंवा बदलते। त्यामुळे शक्यतो चाळणीवरच असे ते वाफवून घ्या। एक चाकू टाकून बघायचा, तो अगदी इझिली आतमध्ये जातोय, म्हणजे आपली रताळी या ठिकाणी छान वाफली आहे। आता रूम टेम्परेचरवर ही रताळी गार झाली की याची वरची साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि बारीक किसणीवर आपल्याला रताळी किसून घ्यायची आहे। तर शक्यतो अशी किसणीवरच किसून घ्या, म्हणजे यामध्ये असलेल्या काही त्या बारीक शिरा असतात ना त्या निघून जायला मदत होते। तर मी या ठिकाणी सर्व रताळी किसून घेते। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, या पद्धतीने मी यातल्या बऱ्यापैकी शिरा काढून टाकल्या आहे। आता या रताळ्याचा जो किस तयार झाला आहे तो मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण चुकत नाही। तर घरातली कुठलीही वाटी प्रमाणासाठी सेट करून घ्या आणि दाबून दाबून यामध्ये आपल्याला हा रताळ्याचा किस भरून घ्यायचा आहे। तर साधारण 1.5 वाटी हा या ठिकाणी रताळ्याचा किस तयार झालेला आहे। तर 1.5 वाटी रताळ्याच्या किससाठी मी या ठिकाणी पाऊण वाटी किसून घेतलेला गूळ ॲड केलेला आहे। तर शक्यतो गूळ असा किसणीवरच किसून घ्या, म्हणजे प्रमाण चुकत नाही। कमी गोड अशा दशम्या चवीला खास लागत नाही, त्यामुळे पाऊण वाटी हे योग्य प्रमाण आहे। यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड आणि वेळेवर थोडं जायफळ अवश्य किसून टाका, यामुळे याची चव अजूनच छान लागते, कारण गुळाच्या पदार्थांना जायफळाची चव खूप छान लागते। आता जशी भाकरी मळतो त्याप्रमाणे आपल्याला अगदी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे। यामध्ये 1 मोठा चमचा तांदळाची पिठी, 2 मोठे चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे आणि 2 पोह्यांचे चमचे भरून साजूक तूप टाकायचं आहे। आता आवश्यकतेनुसार लागेल तसंच आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे कणिक टाकायची आहे। थोडंसं चिमूटभर मी यामध्ये मीठसुद्धा घातलं आहे। गोडाच्या पदार्थांना थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं की अजूनच त्यांची चव वाढते। याला चांगलं मिक्स करायचं आहे। जर यामध्ये आवश्यकतेनुसार पीठ लागलं थोडं वरतून तर आपण ते ॲड करणार आहोत। पाणी टाकून कधीही शक्यतो ही कणिक मळू नका। यामध्ये 1 मोठा चमचा भरून पांढरं तीळसुद्धा ॲड केलं आहे, म्हणजे दशम्या दिसायला खूप छान दिसतात। आणि हे बघा, अशी घट्टसर याची आता मी कणिक मळून घेणार आहे। तर मला 1 कपच साधारण गव्हाचं पीठ लागलं आहे, वरतून 1-2 चमचे लागलं असेल। शेवटी कणिक मळली गेली की अर्धा चमचा साजूक तूप लावायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। असा छान सॉफ्ट हा गोळा तयार झाला आहे। आता यावर झाकण ठेवूयात, 15-20 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूयात। एक 15-20 मिनिटानंतर आता आपल्याला याच्यात दशम्या तयार करायला घ्यायच्या आहे। पुन्हा 1-2 मिनिटासाठी ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे। त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा रताळी खूप गुणकारी आहे, त्यामुळे जेव्हा सीझन असेल तेव्हा अवश्य ही रताळी तुम्ही आहारामध्ये ठेवा, ज्यापासून तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल। आता याचा एक गोळा घ्यायचा, गोल आकार दिला की आपल्याला याची दशमी लाटून घ्यायची आहे। अशी छान पातळ दशमी लाटायची। या दशम्या खूप नरम तयार होतात, बिलकुल कडक वगैरे होत नाही। गुळाच्या असल्यावर बऱ्याच जणांना वाटतं की कडक होतील, पण मस्त मऊसूत या दशम्या तयार होतात। मी एका अशा मोठ्या कडा असलेल्या ताटलीने याला आकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे एकसारख्या या तयार होतात, म्हणजे दिसायलाही छान दिसतात। एक्स्ट्राचं पीठ काढायचं आणि सर्व दशम्या आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायच्या आहे। हवं तर थोडंसं पीठ घेऊन लाटल्या तरीही चालेल। आता बघा, इथे शेकण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे। तर महत्त्वाची टीप म्हणजे हा तवा हलकासा मी गरम करून घेतलेला आहे। आता या गुळाच्या दशम्या आहे त्यामुळे या लवकर भाजल्या जातात किंवा जळायला लागतात, त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि दोघंही साईडने साजूक तूप लावून मस्त या खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। साजूक तुपामुळे यांना अजूनच छान चव लागते। तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 10 ते 11 मीडियम आकाराच्या दशम्या तयार झाल्या आहे।
तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रताळ्याच्या दशम्या करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।